याती गोळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचुनी अनुनेने किती शिकवाल मज वेळ वेळा मी तया गोवळा रत्ने विठाला पिठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय धातो मुंद्र समागत्य तिष्ठं तमानंद कंदम समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय यांचा 4 चरणाचा गवळणीच्या अंतकरणातली तळमळ सांगणारा काल्याचं महत्व सांगणारा हा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेकरता निवडला. विठाला परंतु सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा अल्पशा मतलब म्हणजे किम निमित्ताने हा सभा मंडप आहे. किम निमित्ताने टाळ करीत टाळ वाजवतात, गायकवृंद गातात, मृदंगमणी मृदंग वाजवतात. तुम्ही सर्वजण येऊन बसलात. नेमकं काय बाबा कारण की दरवर्षी प्रमाणात याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह मौजे साखरा आज काल्याचा दिवस. गेले 6 दिवस झाले तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या महाराजांची कीर्तन ऐकता, वेगवेगळं ज्ञानदान ऐकलं तुम्ही. आणि त्या 6 दिवसात झालेल्या कीर्तनाचा सार त्याचं फळ नको का? तुम्ही 6 दिवस झाले येऊन रोज कीर्तन ऐकताय, रोज बसताय, रोज ज्ञान घेताय. पण नेमकं ज्ञान घ्यायचं कशासाठी? 6 दिवस ज्ञान घेतलंय, परंतु या 6 दिवसाचं फळ भेटायला नको का? या 6 दिवसाचं फळ आपल्याला भेटलं पाहिजे. म्हणून साधू संतांनी शेवटचा दिवस काढायचा ठरवला.
विठाला विठाला विठाला. आता नेमकं काला का करायचा? एक मडक त्यात दही आणि त्यात लाही झाला आमचा काला. समजला तुम्हाला काला? समजला नाही? समजला काला? नाही समजला. साधू संतांनी आपल्याला सोपा करून सांगितला हा परमार्थ. साधू संतांनी हा जो परमार्थ आहे ना सोपा करून सांगितला. मडक दही आणि लाही. आज काला करायचंय ना? काला करायचंय ना? हो का नाही? साखरे गावातील सर्व लोक मुके आहात. विठाला विठाला विठाला. कीर्तन म्हणजे टाइमपास नाही. कीर्तन म्हणजे चुटकुल्या साधण्याचं साधन नाही. कीर्तन म्हणजे संसार मांडण्याचं व्यासपीठ नाही. कीर्तन म्हणजे राजकारण मांडण्याचं व्यासपीठ नाही. ज्याला राजकारण ऐकायचं त्यांनी 4 रुपयाचा पेपर घ्यायचा, घरपोच पेपर, किती बी राजकारण करायचं. ज्याला संसार करायचा ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही, ते तर तुम्ही करताय. विठाला विठाला विठाला. मग कीर्तन का करायचंय? कशा कारणासाठी कीर्तन? जीवाचं शिवाशी नातं जोडण्याकरता. विठाला विठाला विठाला. मग साधू संतांनी आपण परमार्थ करतोय, आपण परमार्थ करतोय, परंतु आपण अवघड करून करतोय. आपण अवघड करून परमार्थ करतो. साधू संतांनी अवघड नाही सांगितलं. साधू संतांनी तो परमार्थ सोपा सांगितलाय. सोपे बरमा सांगितले सोपे बरमा सांगितले समाधीचे सुख सुख सांगावो वाळो. समाधीचे सुख सांगावो वाळो. समाधीचे सुख साया कीर्तन ब्रह्मरस साया कीर्तन ब्रह्मरस समाधीचे सुख समाधीचे विठाला विठाला विठाला. म्हणून आज सर्वांनी अंग मोकळं सोडून आनंदात या 6 दिवसाचा आनंद अनुभव स्वरूप आज या काल्याच्या दिवशी आपल्याला अनुभवायचा. विठाला विठाला विठाला. हो, सोपा करून सांगणार आहे म्हणून सर्वांनी शांततेने कान माझ्याकडे ठेवून सर्वांनी शांततेने एकाग्र चित्ताने की आपण या काल्याच्या स्वरूपापर्यंत गेलोच पाहिजे. विठाला नीट ऐका. का आला? का ला? का आला? काय या जन्माला तू का आला? विठाला तो काला कळाला ना बस तुमचा परमार्थ सफल. विठाला जन्माला आलोय, जन्माला मात्र आलोय, पण काय करायचंय, कुठं जायचंय,
कशासाठी आलोय? हा देह प्राप्त झालाय, देवाने देह दिलाय. देह दुर्लभ आहे, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची अनेक योनीतून फिरून आल्याच्या नंतर हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाले. एक एक योनी कोटी कोटी फेरा, 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 एक एक योनी मगला देवारा मनुष्य देहा, मगला देवारा मनुष्य देहा, मगला देवारा मनुष्य देहा, मगला देवारा मनुष्य देहा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. विठाला विठाला विठाला. सगळे जणांना भुका लागलेले दिसते, सगळे जण सांभाळते. विठाला विठाला. काय ना, एक तासानंतर आपण आहे ना बनवलंय ना, हा एक तासानंतर लय गोड होणार आहे आपला, लय गोड होणार आहे. आपण जन्माला आलोय, अनेक योनीतून फिरून आल्याच्या नंतर आपल्याला हा मानवाचा देह मिळालेला आहे. हा मिळत नाही, परंतु आपल्याला हा प्राप्त झालाय. मग बाबा रे, झालाय ना, झालाय ना प्राप्त, भेटत नाही, पण झालाय ना प्राप्त. याच देही, याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये आपण त्या मुक्तीपदापर्यंत जाऊ शकतो, म्हणजे मोक्ष मिळू शकतो. कोणत्या देहामध्ये? या इतर युनीच्या टाई हा तर विचारच नाही. का तुम्ही 4-5 माकडं पाहिले तर ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम पाहिलंय कोणी कधी? हा, 2-3 मशीनी गाड्यात, एकाने टाळ, एकाने पकवत घेतलाय, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. पाहिलंय कोणी कधी? इतर युनीच्या ठाई हा तर विचारच नाही. फक्त याच देहामध्ये आपण त्या स्वस्वरूपापर्यंत पोहोचू. अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. अनिक हे ज्ञान नाही कोठे. हा काला दुसऱ्या जन्मामध्ये मिळणार नाही. हा काला आपण फक्त याच जन्मामध्ये करू शकतो. म्हणून त्या काल्याचं महत्व, जो देह भगवंताने दिलाय ना आपल्याला, हा काला करायचा. हा काला म्हणजे या जीवनाचा काला. हे मडकं देहाचं प्रतीक, त्यामधलं जे दही आणि लाई आहे हे जीवाचं आणि शिवाचं प्रतीक आहे. जीव आणि शिव या नाव काला. विठाला विठाला विठाला.
आणि वरून लाह्या टाकल्या आणि 2 तासांनी ज्यावेळी ते केलं जातं त्यावेळी ती लाही राहत नाही, ते काय होतं दही होऊन जातं, ते एकजीव होतं. या नाव काला विठाला विठाला तसं देव आणि मी, देव भक्त म्हणजे आपण आणि देव दोघांचं एकत्रीकरण झालं की काला झाला विठाला विठाला देव आणि मी, देव आणि मी आणि आपण सर्वजण त्या देवाचे प्रतीक आहोत. जसं सूर्यप्रकाशकाच्या वस्त्ररश्मी, सूर्यप्रकाशकाच्या वस्त्ररश्मी, सर्वगती राम देहारे ही एका, सर्वगती राम देहारे सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. एक सूर्य आहे, माऊली ज्ञानोबा उदाहरण देतात, एक सूर्य आहे परंतु 1000 माठ मांडले आणि 1000 माठामध्ये सूर्य 1000 दिसले. सूर्य 1000 की एक हो, सूर्य 1000 की एक आहे ना, एकच, बरोबर का नाही? ऐकायला येतंय, समजतंय, माझी भाषा समजती, पण ध्यान देऊ नये. सूर्य एक की 1000? सूर्य एक. 1000 माठामध्ये सूर्याचे 1000 प्रतिबिंब. काय आहे मग ते 1000 सूर्य नाही का? 1000 सूर्य नाही का? लय बघत आहे वाट टाका मका जावाई एकदा झाला काय कीर्तनाला विटायला जावाई म्हणून घाबरत नाही ना. विठाला काय सांगत होतो वाटेल सुरुवाया सरी त्रास कुठं आलतो आपण? सूर्यापाशी. हा लक्ष आहे बाबांचं, लय लक्ष भारी. माठामध्ये 1000 सूर्य आहेत परंतु ते 1000 असूनही सर्वागती राम देहादेही सर्वागती राम. आपल्याला रामाचा जन्म करायचा. आज रामनवमी, रामाचा जन्म करायचा आहे ना, रामाची ओळख करून घ्यायची ना. खऱ्या घ्यायची का खोट्या घ्यायची? खऱ्या रामाची ओळख करायची. विठाला विठाला मग खरा नाम सर्वागती राम देहादेही. 1000 माठे, 1000 माठामध्ये सूर्याचे 1000 प्रतिबिंब आहे परंतु तो 1000 असूनही एकच आहे आणि एक असूनही 1000 आहे. तसं भगवान परमात्मा जो आपल्यामध्ये आहे, जो भगवान परमात्मा आपण मंदिरामध्ये पुजतो, तोच भगवान परमात्मा आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी असणारा फक्त एकच आहे आणि तो आपल्यात तुम्हामध्ये तो दुसरीकडे नाही. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा. रीत चुकली शोधण्याची, रीत चुकली. ती रीत चुकल्यामुळं आपण दुसरीकडे देऊ. देव तिकडं नाही, आपण जनाबाईला विचारायला जाऊ. पंढरपूरच्या देव कुठे आहे? पंढरपूरचे जनाबाई बोलतात देव कुठे आहे? प्रमाण देवा आहे, देवा आहे, देवा आहे, देवा आहे, ओ देवा आहे, देवा आहे, देवा आहे, हृदयामध्ये शोधून पाहे, हृदयामध्ये
धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर गळा बांधुनिया दोर हो धरिला पंढरीचा चोर कुठं 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 हृदय मंदिरी कुठं खाना केला मग काय ऑपरेशन करून बाहेर काढायचा का येईल बाहेर भेटल देव भेटल नाही भेटणार मग देवापर्यंत कसं जायचं साधू संत सांगतात तो जो देव आहे ना तो आमच्या आपल्या हृदयामध्ये पैसा हृदयामध्ये असता सर्व सुखाचा की भ्रांताशी कामो विषयावर तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये नवे नवे तर माऊली सांगतात जो सर्वांच्या हृदयामध्ये असणारा हरी हरिपाठामध्ये माऊली सांगतात कुठे हरी हरिपाठातलं उदाहरण आहे काय प्रमाणे एक हरी आत्मा वाया तू दुर्गमी हरिपाठ पाठ आहे ना हो मावल्या हो हरिपाठ पाठ आहे ना 6 दिवस ऐकला ना हरिपाठ मग काय सांगतात हरिपाठ हरिपाठ पण हरीकडे पाठ हरिपाठ याचा अर्थच आम्हाला अजून कळला नेमका हरिपाठ का करायचा माऊलींनी काय सांगितलं काय देणं घेणं हरिपाठ पवित्राशी होय कधी कधी पवित्र होईल हरीकडे पाठ केलं का हरिपाठ पाठ केलं का डझनभर पुस्तकं नुसते ग्रंथ नुसते वाचू 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 पानं फाटली पण त्या ग्रंथातला अर्थ आजपर्यंत आम्हाला कळला नाही नेमकं साधू संतांना काय सांगायचं साधू संतांनी सांगितलं देव तुमच्याच हृदयात आहे. काय साधू संतांनी सांगितलं जो देव आहे जो भगवान परमात्मा आहे ते तुमच्याच हृदयामध्ये देव म्हणजे दुसरं काही नाही देव म्हणजे 10 हात असतील 12 हात असतील असा देव नाही तो भ्रम आहे आपला तो देव नाही देव आपण आहोत कसं सांगतो विठाला 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 कांदा माहिती तुम्हाला कांदा 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 माहिती खाता का रोज कांदा हो कांदा खाता का तुम्ही कांदा असा गोल असतो बा गोल थोडा लाल 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 डाळिंब नाही बरं का नाही तर खेळ होईल कांदा कांदा काय आवाज काय कांदा घ्या एवढे एवढे मुलं सांगतात कांदा त्या कांद्याचं बी कुठे कांद्याचं बी शेतकरी ना आपण कांद्याचं बी कुठे कांद्यात ते कटार बोला ते कांद्याचं बी कांद्यात आहे की नाही आहे ना कांद्याचं बी कांद्यातच परंतु तुमच्या पुढे पोटभर कांदा आणून टाकला द्या मला बी काढून काढणार का निघल का निघल नाही निघणार गोल असा गुळगुळीत कांदा घ्यावा लागेल मधून कापावा लागेल
वरचा भाग खाली टाकावा लागेल, जमिनीमध्ये गाडावं लागेल आणि मग पाणी द्यावं लागेल आणि मग कांद्याचे असे मस्तपैकी गोंडे गोंडे येतील आणि बी तयार होईल का? जागा आहे ना, तुम्ही कीर्तन ऐकत आहे ना? हो आयांनो, अहो कीर्तन ऐकत आहे. विठाला विठाला विठाला. कांद्याचं बी कांद्याचे वरचा भाग लावून चालेल का? महाराज सांगते तेच खरं, वरचा भाग तर वरचा भाग जाऊ दे. हा आपला परमार्थ चाललाय. खऱ्या अर्थानं खरा परमार्थ जाणून घ्या. वरचा भाग नाही लावायचा, खालचा भाग लावायचा, मुळीकडचा भाग तो खाली जमिनीत गाडायचा, नंतर माती टाकायची आणि पाणी द्यायचं. त्यानंतर पांढरे पांढरे गोंडे येतील आणि ते गोंडे वाळल्यानंतर हातावर चोळायचे आणि चोळल्यानंतर कांद्याचं बी तयार. कुठं होतं बी? कांद्यात. कांद्याचं बी कांद्यात, पण रीतीप्रमाणे गेले. रीतीप्रमाणे गेल्याच्या नंतर कांद्याचं बी मिळणार आहे. तसं तो भगवान परमात्मा, तो हा विठ्ठल बर्वा आणि तो हा माधव बर्वा. तो आणि हा एकच आहे. तो हा बघा, तो आणि हा एकच आहे, परंतु आपली शोधण्याची रीत चुकते. जसं कांद्याच्या पिशवी आणून टाकली, त्यातलं बी काढा म्हणलं निघणार नाही. रीतीप्रमाणे गेल्याच्या नंतर कांद्याचं बी 100% मिळणार. तसंच रीतीप्रमाणे जर आपण त्याचा शोध घ्यायला गेलं तर निश्चितचपणे आपल्याला त्या देवाची प्राप्ती होणार. विठाला विठाला. देव आपणच आहे, आपणच आहे. जनाबाई सांगते देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहिजे. मग साधू संतांनी देव हृदयात शोधायला सांगितलंय, परंतु आपण दुसरीकडे शोधला त्यामुळे आपल्याला भेटलेला नाही. जर त्याची ओळख करून घ्यायची असेल, कोणाची? त्याची, त्या रीतीने जायचं असेल तर साधू संतांना शरण जावं लागेल. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. भवाची बंधने म्हणजे हे जन्म मरणाचं राड गाडग हे फक्त साधू संतच करतात. आणि जीवनाचा काला, या जीवनाचा काला फक्त आणि फक्त कोण करत? काला करीती संत जन, 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 काला करीती हे संत जन या जीवनाचा काला घालतात. काला म्हणजे याचा अर्थ एकच, जीवाशी शिवाशी दोघांची ही गाठ करून देणं, या नाव काला. करायची ना त्याची गाठ, करायची ना, मग ध्यान धरून ऐका. देव आपल्याच हृदयामध्ये आहे, परंतु आपली रीत चुकते म्हणून आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. का जात नाही आपण तिथं? काय बाधा अडकली? कारण आहे त्याच माया. माया माया नदीचं पाणी गड्या रे भलतच ओढीत, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथून पाडीत. ही माया. जस तुम्ही शेती करताना, सगळेजण शेती करताना, हा, मग वाफ्यात
पाणी सोडलंय, पाटाने झुळझुळ पाणी वाहतंय आणि पाणी वाहता वाहता एक दगड घेतला आणि पाटात टाकला. कुठे टाकला? दगड घेतला आणि पाटात टाकला. वाफ्यात जाणारं पाणी अडवलं. ते पाणी वाफ्यात जाईल का? दगड टाकल्याच्या नंतर ते पाणी वाफ्यात जाईल का? नाही जाणार. काय होईल? इतरत्र पसर. तसंच आपण त्या मायेमध्ये अडकले आणि ती माया त्या भगवंतापर्यंत जाण्यासाठी एक बाधा अडकली आणि ती बाधा जेव्हा निघल तेव्हा त्या देवाची आणि आपली एक गाठ होईल आणि आपला जीवनाचा हा काला होईल. विठाला विठाला विठाला. आपण ब्रह्म आहोत. महाराज काही येडा झाला की काय? कुठून आल धरून आणलाय कोणाच टाकू असं. आपण कोण आहोत? कोण आहोत? ब्रह्म. मी ब्रह्म आहे. तुम्ही सर्वजण ब्रह्म आहात. कोण आहात? ब्रह्म आहात. फार पूर्वी या पृथ्वीवरती सगळं पाणी होतं. पाणी काय होतं? पाणी होतं. पाणी म्हणजे काय? समुद्र होता. सर्वत्र पसरलेला होता. त्यावेळी पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, कानोबा तेरे तेरे ते. बघा बरं का, पहिलं कोटच काही नव्हतं. फक्त काय होतं? काय होतं? हे काय आहे? काय आहे? याला ओळखता का? मी जाऊ दे, मी नाही ओळखीचं. याला ओळखता का? बरोबर ना? काय आहे? बाटलीत काय आहे? पाणी. बरोबर का? बाटलीत काय आहे? पाणी. मग हे पाणी फार पूर्वी काय होतं? समुद्र होतं. काय होतं? समुद्र होतं. या बाटलीतलं पाणी समुद्र आहे. मान्य आहे? या बाटलीतलं पाणी समुद्र आहे. तसं या जगतामध्ये सगळं पाणी होतं. पाणी काय? पाणी होतं. आणि त्या पाण्याचं तिथे एक निर्माण झालं. काय? तिथे एक ढाल निर्माण झाली. तिथे एक ढाल निर्माण झाली. तिथे एक ढाल निर्माण झाली. ढाल निर्माण झाली. घाती गेली. घाती गेली. एवढी घाती गेली. एवढी घाती गेली. इंग्रजी काढली बघा होती. इंग्रजी काढली बघा होती. आम्हाला कोणी तुझ्या घरी कोणी तिथे ढालगज निर्माण झाली. काय झालं? ढालगज ब्रह्म. आणि त्या ब्रह्मापासून आपण तयार झालो. कोण? आपण. कसं झालं? हे बाटलीतलं पाणी समुद्र आहे. बरोबर का नाही? कुठून आलं हे? समुद्रातून आलं. तुम्ही असं मान्य करू शकता का? असं मान्य करू शकता का? नाही. ज्यावेळी समुद्राच्या पाण्याची वाफ झाली. काय झालं? समुद्राच्या पाण्याची वाफ झाली. रूप बदललं. आकार बदलला. तत्व. रूप बदललं. आकार बदलला. तत्व. समुद्र. वाफेचे ढग झाले. रूप बदललं. आकार बदलला. तत्व. समुद्र. वाफेचं रूपांतर, ढगाचं रूपांतर पावसात झालं. रूप बदललं. आकार बदलला. तत्व. ते पाणी जमिनीवर पडलं. नद्या नाले ओढे. ओढ्याचं पाणी नदीत गेलं.
रूपांतर नदीत झालं, तत्व समुद्रच. ते पाणी पुढे जाऊन समुद्राला मिळालं. कुठून आलं? समुद्रातून आलं आणि कुठं जाऊन मिळालं? समुद्राला जाऊन मिळालं. तस आपण ब्रह्म आहोत आणि जायचं कुठं? का आला याचा अर्थ आपण कुठून आलो? ब्रह्मापासून आलो आणि जायचं कुठं? जायचं कुठं? ब्रह्माकडे. त्या ब्रह्माला जाऊन मिळवायचं. ते ब्रह्माची प्राप्ती करायची म्हणजे काय? स्वस्वरूपाची ओळख करायची. त्या स्वस्वरूपापर्यंत पोहोचलो की आपण देवच. तो बघा देव पाहायची गेले. काय प्रमाणे देव पाहावयाशी गेलो म्हणा की चाललं. देव पाहावया गेलो, देव पाहावया गेलो, देव गेलो, देव पाहावया गेलो, देव पाहावया देव पाहावया गेलो त्याची देवाची ओवणी ठेवलो. तुकाराम बोलतात पहा बर का, देव पाहायला गेलो आणि काय होऊन गेलो? कोण होऊन गेलो? देव. जिथून आलो तिथं जाऊन मिळालो जिवंतपणी मोक्ष. वेढाला वेढाला वेढाला. आणि तो देव आपल्याला पाहायचा असेल, त्या देवाची आणि आपली ओळख करून घ्यायची असेल, त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपली ओळख महत्वाची. कोणाची? आपली ओळख. माऊली बोलतात आहे मी हा कोण, करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. काय आहे मी हा कोण, करावा विचार. मी कोण आहे, मी कोण आहे याचा विचार जर केला तर निश्चितचपणे आपण त्या भगवान परमात्म्याकडे जाऊ शकतो, त्याची ओळख करून घेऊ शकतो. पण हा मी घालवण्यासाठी आपल्याला सद्गुरू करावे लागते. काय? सद्गुरू. गुरु नाही, सद्गुरू. मृदुंग वाजवायला शिकवतात ते गुरु, शाळेत शिकवतात ते गुरु, बोलायला शिकवतात ते गुरु, गायला शिकवतात ते गुरु, आणि जे जन्ममरणाचं राडगाडग संपवतात, जे त्या स्वरूपाची ओळख करून देतात ते सद्गुरू. कोण? सद्गुरू. माझ्या मुक्ताबाईला कळालं, 8 वर्षाच्या माझ्या मुक्ताबाईला कळालं की देव आणि आपण कोण आहोत. कोणाला कळालं? 8 वर्षाच्या. किती? 8 वर्षाच्या. 1400 वर्षाचा चांगदेव. किती वर्ष? माझी मुक्ताई 10 वर्षाचा लेकरू, चांग्या योगी यानं तिला मानले रे गुरु. कोण? चांग्या योगी यानं तिला मानले रे गुरु. किती वर्षाची मुक्ताई? हे माऊली ज्ञानोबारांकडे गेले. कोण? चांगदेव महाराज आपल्या माऊली ज्ञानोबारांकडे गेले आणि माऊलींना म्हणले, माऊली मला शरण घ्या, मला देव समजून सांगा. माऊली म्हणले, जा घराच्या पाठीमागे जा, तुझे गुरु थांबलेले. कुठं? घराच्या पाठीमागे जा, तुझे गुरु थांबलेले, ते सांगतील तुला मोक्षाचा मार्ग आणि त्या देवाची ओळख करून देतील. हे गेले पाठीमाग आणि पाठीमागे गेले गेले ते छोटीशी मुलगी भांडे घासत होती. त्याला कोणी दिसलं नाही दुसरं. परत माऊली ज्ञानोबारांकडे म्हटले, माऊली तुम्ही तर सांगितलं गुरु पाठीमागे, तिकडे तर कोण नाही. एवढी एवढीशी पोरगी, एवढी एवढीशी, एवढी एवढी एवढीशी.
अरे येड्या म्हणे, तेच तुझे गुरु आहेत. जा पाय धर, काय जा पाय धर, ती मोक्षाची प्राप्ती नक्की करून देईल. गेले परत पाठीमागे. आई मला शरण घ्या, मला देव समजून सांगा, मला त्या स्वरूपापर्यंत जायचंय. ज्याला मृत्यूवर विजय मिळवला, ज्याला यमाला 18 वेळा रिटर्न पाठवलं, अशा असणाऱ्या चांगदेवाला माझी मुक्ताई बोध करते. देव समजून घ्यायचा आहे ना. याला काय म्हणतात, सोयनी असताना याला काय म्हणतात, गोतर. याला काय म्हणतात, पंचा. याला काय म्हणतात, नेहरू. याला काय म्हणतात, फेटा. वस्तू किती झाल्या, 4. या 4ही वस्तूत असणारा कापूस या 4ही वस्तूत असणारा कापूस एकच आहे, वस्तू मात्र 4 आहे. मीच तो ब्रह्म आहे. कोण, मीच तो ब्रह्म आहे. परंतु खऱ्या सद्गुरूची आपल्याला ओळख झाली. आणि खरे सद्गुरू, ज्यावेळी त्या खऱ्या सद्गुरूची ओळख होईल, ज्यावेळी आपण त्या सद्गुरूला शरण जाऊ, त्यावेळी आपल्याला मोक्षपदाची नक्की प्राप्ती होईल. त्या स्वस्वरूपापर्यंत आपल्याला निश्चितपणे जाता येईल. असे सद्गुरू भगवान श्रीकृष्ण. कोण, असे सद्गुरू भगवान श्रीकृष्ण एके दिवशी गवळणींना सांगण्यावरून, गवळणींना दिलेल्या वचनावरून भगवान विढाला 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 असे सद्गुरू एक वेळी गोकुळामध्ये गेले. कुठं गेले, कुठं गेले, कुठं गेले, गोकुळामध्ये. विढाला विढाला विढाला. असे सद्गुरू एकदा गवळणींच्या सांगू, ज्या गवळणी रुचा राहिल्या होत्या, रुचा. रुचा म्हणजे काय, ज्यांना स्वरूपाची ओळख नव्हती झाली, आणि अशा गवळणी गोकुळामध्ये जन्मल्या. भगवंताने सांगितलं, तुम्ही जा आणि तिथं जाऊन कोणी गवळणी व्हा, कोणी झाड व्हा, कोणी पशु व्हा, पक्षी व्हा, गायी व्हा. आणि भगवान परमात्माने दिलेल्या वचनाला ठाम राहून गोकुळामध्ये भगवान परमात्मा गेले. आणि गेल्याच्या नंतर सगळी वार्ता गोकुळामध्ये, भगवंत गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर सर्व वार्ता गोकुळामध्ये पसरली. आणि पसरल्याच्या नंतर एकमेकीला सांगतात. काय सांगतात, कशा जातात ते, गवळणीला गवळ सांगाती, गवळणीला गवळ सांगाती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक झालं एक मुळे, एक वाटी सुलटवले. एक झालं एक पुढे, काठी वाटी सुलटवले. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. कशा गेल्या, एकमेकीला सांगत गवळणी यशोदेच्या घरी गेल्या. आणि घरी गेल्याच्या नंतर गवळणीनं भगवंताकडे पाहिलं. काय, गवळणीनं भगवंताकडे पाहिलं. असेच होते बा भगवान श्रीकृष्ण, खोड्या करत होते. विढाला विढाला. भगवंतानं गवळणीकडे पाहिलं आणि गवळणीने भगवंताकडे पाहिलं. दृष्टादृष्ट झाली.
आणि गवळणीचं स्वरूप, गवळणीचं स्वरूप अभंगाचं पहिलं. याती कोणा माझे गेले अडकून, ही कोणाची अवस्था झाली? गवळणीची अवस्था झाली. आणि ही अवस्था एकमेकाची, कोणाची? भगवंत आणि गवळण दोघही एक रूप होऊन गेल्या, दृष्टादृष्ट मिळाली. आणि गवळणीचं स्वरूप भगवंत होऊन गेलं. आणि हे स्वरूप झाल्याच्या नंतर कोणी काही म्हणू, किती बी त्रास देऊ, पण एकदा का त्या स्वरूपापर्यंत पोहोचलं, कोणी किती बी भटका, परंतु गवळण सांगते काय अवस्था होती त्या गवळणीची. किती शिकवाल मज वेळोवेळा मी त्या गोवळा होते. कोणी काही बी सांगा, पण मी त्या भगवंतापाशीच राहणार आणि त्या भगवंताचीच राहणार. देव सांगत होते, कोण? भगवान श्रीकृष्ण म्हणायचे, जा तुझा नवरा वाट पाहत असेल, तुझी पोरं आहेत घरी. गवळण म्हणायची, देवा आता बाप, नवरा, आई, पोरं सगळं तूच. किती शिकवालं, थोडं सरळ सरळ घेतलं. मज वेळोवेळा मी तया गोळा रत्नी. कोणी काही बी सांगा, पण मी मात्र भगवंताचीच आहे. आणि भगवंताची ज्यावेळी होईल त्यावेळी अष्टभोग भोगणे माते नाही. भक्ती प्रेमावण गोड नेईल गेला. भक्तीशिवाय अष्टभोग भोगिनी, म्हणजे अष्टभोग किती बी भोग भोगिनी, पण मी त्या स्वरूपापर्यंत निश्चितपणे जाण्याचा प्रयत्न करीन. भगवंताने मन मोडण्याकरता त्या गवळणींचं, ज्या गवळणी रुचा राहिल्या होत्या, अशा गवळणींना स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी कोणी काही सांगतो, काही सांगत. भगवंत गोकुळात गेले, चोऱ्या केल्या, पण चोऱ्या कशासाठी केल्या? ते चोऱ्या करायला गेले. जगाचे जगद्गुरु होते ते कृष्णमंदीय जगद्गुरु. कोण होते? कृष्णमंदीय जगद्गुरु. ते चोऱ्या मारा करायला नव्हते गेले, ते काला करायला गेले होते. काय करायला गेले होते? काला. जीव आणि शिवाशी त्या गवळणींची गाठ घालून देण्याकरता भगवान श्रीकृष्ण गोकुळात उतरले होते. काही सांगत हो कोणी. कोणी तुमच्या घरामध्ये कृष्णाचा फोटो आहे का? कृष्णाचा राधेचा आहे का? आहे ना. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण गोकुळामधून जाताना, ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण गोकुळातून गेले, त्यावेळी भगवान श्रीकृष्णाचं वय किती होतं? 11 वर्ष आणि 56 दिवसाचं वय होतं. किती? 11 वर्ष आणि 56 दिवसाचं.
आणि ते काय दाखवतात माहितीये का, बऱ्याच जणांच्या घरात फोटो 16 वर्षाचा कृष्ण, 16 वर्षाची राधा आणि झोका खेळते. विठ्ठला 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 झोक्यावर सांगितलं भगवान परमात्मा तिथं. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण गोकुळ सोडून जात होते त्यावेळी वय होतं 11 वर्ष 56 दिवसाचं आणि राधिकेचं वय होतं, राधिकेचं लग्न झालेलं होतं. लग्न 3 पोरांची आई होती राधिका. किती? 3 पोरांची आई. राधीच्या नवऱ्याचं नाव आहे अनया. काय? अनया. काय नाव आहे? अनया. तो 16 वर्षाचा, ही 16 वर्षाची आणि दोघांना झोक्यावर बसवलं. झोका सगळ्यांच्या घरात सत्य. कोणी काही पण सांगत हो विठ्ठला विठ्ठला. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये गेले, अवतार घेतला. कशासाठी? या ज्या गवळणी रुचा राहिल्या होत्या या रुचा गवळणींना त्या भगवंताची ओळख करून द्यायची होती आणि ओळख करून देण्याकरता हे भगवान परमात्मा खेळ खेळत होते. अनेक खेळ खेळत होते भगवान परमात्म्याने. खेळ खेळ हमामा पोरा हमामा 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 वाजे हमामा वाजे हमामा वाजे हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा. कोणते खेळ खेळत होते? हमामा. हमामा म्हणजे काय? काय हमामा म्हणजे काय? आता त्यांना काय माहिती हो, नुसतं गोड वाटतंय. डोलायचं गोडव्यात. फुगडी, खो खो. काय काय? क्रिकेट. क्रिकेट. विठीदान. हबगती बगबोर तिरगुळ खेळ मागो. हबगती बगबोर तिरगुळ खेळ मागो. अबक दुबक त्रिगुण पोरा खेळ विठी दांडू. अबक दुबक त्रिगुण पोरा खेळ विठी दांडू. खेळ विठी दांडू पोरा खेळ विठी दांडू. खेळ विठी दांडू खेळ विठी दांडू. खेळ विठी दांडू पोरा खेळ विठी दांडू. खेळ विठी दांडू खेळ विठी दांडू. अबक दुबक त्रिगुण आवाजच्यासाठी नका वाजू. आम्हाला नका वाजू. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्यावेळी भजन चालतं त्यावेळी तरी निदान देवाने हात दिले. औट हात कार्य मानव देह भगवान ने तुझको दिया. अरे खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाल्लं पिल्लं बस झाला आमचं जीव. जन्माला आला ह्याला पाणी वाचावाचा मेला. देवाने हात दिले त्याच्यासाठी. मुखी नाम हाती मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची. ऐसी साक्ष बहुतांची. ऐसी साक्ष बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची.
आवरू लवकर. महाराज 2 मिनिटं खाली बसा. विढाला विढाला विढाला. थोडस खाली बस. आपण आवरू, सगळं आवरू. 10-15 मिनिटं द्या. काय नाही आपल्याला काय करायचंय. जेवतो आपण. विढाला विढाला विढाला. भूका लागल्या? भूका लागल्यात का? नाही लागल्या. नाही लागल्या. असो, नियोजन करत्यांचं काहीतरी नियोजन असतं. त्या नियोजनाप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. विढाला विढाला विढाला. जेव एक 10-15 मिनिटात आवडून. कुठं आलो तुम्ही? असं होतं पा. एक तर माझं झालंय वय, त्यामुळं ध्यानात नाही राहत. असं होते. विठाला विठाला. खेळ खेळली. विठी दांडू. हा, लेकरांनी सांगितलं बरं. आणि लेकरा सांगितलं बाबांनी सांगितलं. विठाला विठाला विठाला. विठी दांडू. कुठं आलो होतो? विठी दांडू. भगवंताने अनेक खेळ खेळले. आपण पुन्हा कधीतरी आणखीन खेळ खेळू. आता कारण आपल्याकडे वेळेची बंधन आले. त्या वेळेनुसार आपल्याला हा भंगही सोडवावा लागणार आहे. अनेक भगवंताने खेळ खेळले, पण कशासाठी खेळले? कशासाठी खेळले? जीवाचं शिवाशी एक नातं. या देहामध्ये एक राहतो जीव आणि एक राहतो शिव. तो जीव शिवाशी मिळाला की आपण देव झालो. आणि त्या गौरणींचं नेमकं तेच झालं. भगवंताचं आणि त्यांचं एक स्वरूप झालं. आणि एक स्वरूप झाल्यामुळं ते भगवंत परमात्मा आणि ते वेगळे राहिले नाही. ते ब्रह्मच होऊन गेले. विठाला काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं सर्वजण बसलात. सर्वजण काल्याचं कीर्तन ऐकायचं, त्यात जवायचं कीर्तन म्हणून आणखीन झालं. पण मला असं वाटतंय आपल्या गावामध्ये पुरुष लोक कमी आहेत. जिथं तिथं अध्या प्राधान्य आपल्याला बी सगळीकडे प्राधान्य त्यांना झालं. या सगळीकडे प्राधान्य त्यांना चाललंय. या कीर्तनात तरुण एकही मला दिसणार. हे 2 एवढे 25, 26, 30, 20 हा सवयाचं बोल. माझ्या माऊली दारोबारांनी प्रतिज्ञा केली. काय? हे मराठीची येणेगी ब्रह्मविदेचा सुकाळ करी देणे घेणे सुखची वरी होऊ दे या जगा. वय वर्ष 16. किती? 16व्या वर्षी. काय दिलं आपल्याला 16व्या वर्षी माऊली दारोबारांनी? ज्ञानेश्वरी दिली. अनंत वर्ष गेली. अजूनही कितीतरी वर्ष जातील, आपण असू नसू, पण ज्ञानेश्वरी वय वर्ष. माझ्या छत्रपती शिवरायांनी प्रतिज्ञा केली, शपथ घेतली, स्वराज्याची शपथ घेतली. वय वर्ष. माझ्या माऊलीत नारायण समाधीस्थ झाले. वय वर्ष किती? आणि आपलं 20 आणि 21 वर्षाचं पोरगं काय करत? मी नाही सांगत, महाराज सांगते. आपल्याही मुलांना इथं घेऊन या. तुम्ही तर या तुमच्या बरोबर तुमच्या नवऱ्यांना बी ओढत आणा. पण कीर्तनाला हा ना, एक दिवस जेवाय नाही देणार म्हणायचं. काय म्हणायचं? जेवाय नाही देणार, पण कीर्तनाला 100% चला. कारण कीर्तन चांग होय अंग हरिरूप. या कीर्तनामध्येच आल्याच्या नंतर आपल्यावरती काही परिणाम होतो, आणि तो परिणाम आपल्याला त्या स्वस्वरूपापर्यंत नेण्यासाठी मार्गदर्शन करत असतो. म्हणून आपले तरुण पोरं, तरुण पोरांना इथं आणण्याचा प्रयत्न करा.
शेवट हाच माझं वाक्य आहे. तरुण पोरांना पुढाकार द्या, तरुण पोरांना पुढे घाला आणि पुढे घालून त्यांना परमार्थ काय हे समजून सांगा. कारण हल्लीच्या काळी परमार्थ हा जात चालला, टाइमपास म्हणून परमार्थ केला चालला. हा परमार्थ नाहीये. खऱ्या अर्थानं परमार्थ करा, पण त्या परमार्थानं आपल्या जीवनाचं कल्याण होईल असा परमार्थ करा. आणि झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. त्याचबरोबर माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनामध्ये मृदुंग छान अशी सुंदर साथ केली. महाराजांचं नाव गणेश महाराज, नावातही गणेश, नावातही गणेश, सुंदर असं साथ संगत केली. त्यांचंही मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर महाराज ना भरत महाराज त्यांचंही मनापासून आभार मानतो. सुंदर अशी गायनासाठी साथ केली. त्याचबरोबर आमचे आजच सासरे आमचे बाबा त्यांनी सुंदर अशी गायनासाठी साथ केली. त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर महाराज एक महाराज गाय कटाळी काशीनाथ महाराज त्यांचंही मनात प्रश्न राम आधी बरोबर का? रामाचा जन्म कसा काय? रामाचा जन्म तर झाला, आपण कसा केला? वरून खालून पार ते काय देतात ते त्याचा पार पीठ पडत, असा जन्म करतो. तसा जन्म नाही रामाचा. राम आधीच जन्माला आले होते. केले रामायण रामायण. जर राम नसता तर रामायण कुठून घडलं? बरोबर का? राम नसता तर रामायण घडलंच नसतं. राम आधी होता. रामाला जन्माला यायची गरज नाही, पण त्या धर्तीवरच्या पापा करता ती जन्माला आली होती. वास्तविक आपणही ब्रह्म आहोत, तोच राम आपणही आहोत. परंतु त्या रामाची ओळख करून घ्या, चांगल्या सद्गुरूची शरणागती प्राप्त करा आणि बस एवढं झालं की तुम्ही स्वस्वरूपापर्यंत जासाल. ज्ञानेश्वर माऊली. उठू नका खाली बसा. ज्ञानेश्वर माऊली.